अगे सटवे, अगे कुठं मेलीस तू? अगं महलई दुकान आहे ग. चलो मी नांदेडा झोल झाल डॉक्टराकडं. कालच्या औषधानं काही फरक पडला ना. डॉक्टर साहेब, अरे बाबा दोन्ही बा, अरे ए बस बस. गेल्या हप्त्यात आला होतास, लाल कलरची बाटली दिली होती तुला. कसं बडं वाटते ना आता? मी डॉक्टर झोल जाल तुला करून टाकतो बघ एकदम फिटम फाट. अहो खाक डोंबल्याचा फरक पडलाय. या 2 चमचे औषध घेऊन झोपी गेला तर आंबटचीच औषध लागलं. ही बायकोसाठी म्हणाली, अहो ते औषध नाही ते टोमॅटो गोचप काय की नाही. अरे च्या टोमॅटो केचप? तरी म्हणला मी माझ्या घरचा टोमॅटो केचप कुठे गेला? अरे ते पण बॉडीला चांगला असते तुझ्या, व्हिटॅमिन सी असतं त्याच्यात. अहो डॉक्टर साहेब, अहो मला एक नवीनच आजार झालाय व. अहो माझ्या स्वप्नामध्ये की नाही नांदेडाचे पोलीस येतात आणि माझ्या माग पळतात. मी पुढे पळतो आणि माझ्या माग पोलीस पळती. आता कसा करू? कोणता आजार आहे सांगा पटकन. अरे बापडे, आता चितडा आजार दिसतोय तुला. अरे नांदेडची पोलीस लई डेंजर एकदम खतरनाक बघ. अरे ते मागावं लागतात तुझ्या म्हणजे व्हेरी डेंजर. आता तुला आम्ही एक पांढरी गोळी देतो बघ, ही गोळी घे आणि झोपी जा. मग या गोळीनं काय होईल डॉक्टर साहेब? पोलीस माग धावणं बंद होईल काय? अरे ही गोळी घेतल्यावर तुला स्वप्नात पोलीस नाही दिसणार, चोर दिसतील. मग तू चोराच्या माग लागायचं, पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. आता मला तुमच्या उपचाराला दोन्ही कोपरापासून हातात जोडायला लागतील बघा. अहो डॉक्टर साहेब, माझी मेमरी झाली हो कमजोर, मला काहीच ध्यानात राहत नाही बघा. अरे ह्या रोगावर तर माझ्याकडे जालिम उपाय आहे. ही जी आयुर्वेदिक पुरी जीभवर कडून चाट, लगेच तुला आराम पडेल. अहो हे काय केलं डॉक्टर साहेब? ही तर आपल्या नांदेडच्या रस्त्यावर काळी माती हाय. बघा बघा, चमत्कार झाला धोंडीबा भाऊ. तुम्हाला कळलं की ही माती आहे म्हणून तुमची स्मरणशक्ती वापस आली. काढा 500 रुपये. लुटलं रे ह्या डॉक्टरानं मला. हे घ्या 500 रुपये. अरे धोंडीबा भाऊ, नुसताच हातपडी करता, कुठे आहेत पैसे? अहो डॉक्टर साहेब, तुमच्या औषधाचा इफेक्ट कमी झाला की काय की मला काहीच आठवत नाही. तुम्हाला मी पैसे दिलो की नाही ते मला ध्यानातच येईना. चला मी आणि निघतो. अरे थांब, कुठं चलास? अरे माझी माती तरी देऊन जा. अरे 500 रुपये माझे. अरे धोंडीबा थांब, जातो मी.